जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर नगरपालिकेकडे, तिकडे अमळनेरमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार त्यावर नजर टाकूया। बघा, अमळनेरमध्ये देखील चुरस होती। फक्त अमळनेरमध्ये जितेंद्र ठाकूर जे शहर विकास आघाडीचे उमेदवार होते ते संभाव्य नगराध्यक्ष असतील। बघा, अमळनेरमध्ये कुणाची सत्ता येणार तर शहर विकास आघाडी यांचं तिथं प्राबल्य राहिलेलं आहे। 27 भाजपचे नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे आणि भाजपची संभाव्य सत्ता असेल असा अंदाज आहे। नक्कीच, आणि याबाबत आमचे प्रतिनिधी आर.जे. पाटील यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया। अमळनेर नगर परिषदेच्या या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी प्रणित शहर विकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात महत्त्वाची चुरस होती। शेवटपर्यंत अटीतटीच्या चाललेल्या या लढतीत कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल। मात्र एकंदरीत खासदार स्मिता वाघ आणि आमदार अनिल भाईदास पाटील यांची शहर विकास आघाडीने कुठेतरी बाजी मारलेली आपल्याला दिसून येत आहे। ते मतदानाच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय। शहर विकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर हे विजयी होऊ शकतात, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे सेनेचे डॉक्टर परीक्षित बाविस्कर हे देखील त्यांना चांगली लढत या ठिकाणी देताना दिसून आलेले आहेत। मात्र एक गोष्ट सांगावीशी वाटते की जास्तीत जास्त नगरसेवक जे आहेत ते मात्र शहर विकास आघाडीच्या पारड्यात पडतील अशी एकंदरीत चिन्ह आहेत। मी आर.जे. पाटील, अमळनेर,